हॅलो फ्रेंड्स, मी आहे मीना. मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत हे अतिशय वेगळे असे बिस्किट. तर हे जे बिस्किट आहे तर हे आपण बेक केलेले आहे. अजिबात तेलाचा यात वापर केलेला नाही आहे आणि हे बिस्किट बनवल्यानंतर तुम्ही 2 ते 3 महिने हे डब्यात जर छान असे पॅक करून ठेवले तर हे अजिबात खराब होत नाही आणि खायला पण एकदम चविष्ट लागतात. तर हे असे आपले इथे रव्याचे बिस्किट आपण तयार करणार आहोत. तर आता इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. तर या जारमध्ये मी 1 कप रवा टाकणार आहे. तर आपल्याला इथे 2 कप रव्यापासून हे बिस्किट तयार करायचे आहे. तर आता 1 कप रवा मी या मिक्सर जारमध्ये टाकणार आहे आणि यातच आपल्याला टाकायचे आहे 2 वेलची. तर आता ह्या ज्या वेलची आहे, तर ह्या वेलची आपल्याला या रव्यामध्ये एकदम बारीक करायच्या आहे. तर आणि नंतर आपण 1 कप रवा जो आहे, तो नंतर त्या मिक्सरच्या जारमध्ये बारीक करणार आहोत. तर रवा तुमच्याकडे कोणताही असला, तरी तो मिक्सरमध्ये एक वेळा त्याला फिरवून घ्या आणि मग त्यापासून तुम्ही बिस्किट तयार करा. तर बघा अशी फाईन पावडर आपल्याला इथे तयार करायची आहे. तर आता ही झाली आपली 1 कप रव्यापासून आपण पावडर तयार केली. तर आता हा दुसरा जो कप आहे, तो सुद्धा मी या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. कारण मोठं माझं जे मिक्सरचं जार आहे, तर ते भांडं माझं खराब झालेलं आहे. म्हणून मी या छोट्या जारमध्ये हे बारीक रवा इथे करते आहे. तर यातसुद्धा आपल्याला 2 वेलची अशा ह्या सोलून इथे टाकायच्या आहे. तर आता मंडळी बघा, आता ही जी व्हिडिओ आहे, तर ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे आणि बऱ्याच वेळा आपण रव्याचे काही पदार्थ तयार करतो, तर ते आपण तळतो. पण इथे मी हे जे बिस्किट आहे, तर हे इथे बिस्किट मी बेक केलेले आहे. अजिबात इथे तेलाचा वापर केलेला नाही आहे. तर आता आपण हा रवा इथे बारीक केल्यानंतर यात टाकायचा आहे आपल्याला 1 कप साखर. तर मी इथे साखरेपासून ही बिस्किट तयार करते आहे. तुम्हाला जर साखर वापरायची नसेल, तर तुम्ही गुळाचा सुद्धा इथे वापर करू शकता. आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ. तर बघा 2 कप आपण रवा घेतलेला आहे, तर 1 कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर यातच टाकायचं आहे आपल्याला 1/4 कप मैदा. तर हे गव्हाचं पीठ आणि मैदा टाकण्याचं कारण असं आहे, की आपण रव्यापासून हे बिस्किट बनवतो आहे. तर यापासून ते आपल्या जे बिस्किटांना छान असं बाइंडिंग येणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे गव्हाचं पीठ आणि मैद्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. आणि 1 पिंच आपल्याला इथे मीठसुद्धा टाकायचं आहे. म्हणजे गोडाच्या पदार्थामध्ये जर थोडं मीठ टाकलं, तर त्याची तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला गाईचं शुद्ध तूप. तर हे तूप घ्यायचं आहे आपल्याला 5 चमचे. तर मग आता हे जे तूप आहे, तर हे थोडं घट्ट आहे. तर हे पातळ होण्यासाठी मी गॅसवरती फक्त याला गरम करणार आहे. कडक तापवणार नाही आहे, फक्त गरम करायचं आहे. आणि आपल्याला हे जे रवा मैद्याचं आपण जे मिश्रण घेतलेलं आहे, तर त्याला आपल्याला मोहन द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे जे तूप आहे, ते थोडं पातळ करून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता बघू शकता आपण हे जे तूप आहे, तर हे छान असं इथे पातळ केलेलं आहे आणि या तुपाचं आपल्याला इथे मोहन द्यायचं आहे. तर आता हे सर्व जे तूप आहे, तर आपण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. बघा ह्याचा लाडू तयार व्हायला पाहिजे आपल्या हे पिठाचा, म्हणजे आपलं हे जे मोहन आहे, तर हे चांगल्या प्रकारे इथे तयार झालेलं आहे. तर हे पिठाला छान मोहन दिल्यानंतर आपला हा लाडू जो आहे, तर छान तयार होतो. आणि आता इथे आपल्याला थोडं-थोडं करून इथे दूध टाकायचं आहे. तर बघा हे जे दूध आहे, तर हे एकाच वेळेत टाकू नका, कारण आपण यात साखर टाकलेली आहे. आणि तुम्ही जर एकाच वेळेत दूध टाकलं, तर ते साखर पण अशी मेल्ट होईल आणि हे दुधामुळे ते साखर जर पातळ झाली, तर तुमचा हा जो गोळा आहे, तर हा गोळा असा सैल तयार होईल. म्हणून तुम्ही थोडं-थोडं दूध घेऊन आपण हा जो गोळा आहे, तर हा छान आपल्याला इथे तयार करायचा आहे. तर बघा यात सोडा टाकायचा मी विसरली होती. तर आता यात आपल्याला 1/4 टी-एस-पी इथे सोडा घ्यायचा आहे. तर ह्या सोड्यामुळे आपले जे बिस्किट आहे, तर ते छान असे कुरकुरीत तयार होणार आहे. आणि आता एकदम सॉफ्ट आपल्याला इथे हा बिस्किटांचा गोळा तयार करायचा आहे. तर बघ आता इथे आपल्याला 1 कप पूर्ण दूध लागलेलं आहे. तर मी थोडं कमी दूध घेतलेलं होतं. नंतर थोडं दूध यात वापरलेलं आहे. तर आपल्याला जवळ इथे 1 कप दूध हे लागणार आहे. तर आता हा गोळा आपल्याला अर्ध्या तासासाठी इथे झाकून ठेवायचा आहे. त्याने काय होईल, आपला हा गोळा छान असा मिक्स होईल आणि एकदम सॉफ्ट मुलायम आपला गोळा इथे तयार होणार आहे. तर आता हे बिस्किट तयार करण्यासाठी इथे घ्यायची आपल्याला जाड बुडाची कढई. तर आता इथे मी ॲल्युमिनियमची कढई घेतलेली आहे. तर जाड बुडाची कढई जर घेतली, तर आपले हे बिस्किट जे आहे, तर ते छान असे बेक होतात. एकदम खालून ते जळत नाही, छान बेक होतात. त्यामुळे जाड बुडाचीच कढई घ्या. आणि आता इथे मीठ घ्यायचं आहे आपल्याला. तर हे माझं नेहमीचं वापराचं मीठ आहे. त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर खाली मीठ टाकल्यानंतर बिस्किट किंवा नानकटाई करताना केव्हाही कढईमध्ये मीठ टाकूनच ते बेक करा. आणि बघा आता हे टाकल्यानंतर आपल्याला ही जी कढई आहे, तर आपल्याला 20 मिनिटासाठी मंद गॅसवरती ही प्रीहीट करायची आहे. तर बघा आता 10 मिनिट नाही, 20 मिनिटासाठी आपल्याला ही प्रीहीट करायची आहे. कारण आपण ओव्हनमध्ये बिस्किट तयार करत नाही आहे, तर आपण कढईमध्ये करतो. आपल्या बिस्किट खालून आणि वरूनसुद्धा छान असं हे बेक व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याला हे जे कढई आहे, तर ही 20 मिनिटासाठी आपल्याला इथे प्रीहीट करायची आहे.
तर आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. तर बघा ॲल्युमिनियमची प्लेट जर असेल तर ते अतिशय चांगली त्यामध्ये हे जे बेकिंग आहे तर हे छान असं बेक होतं. तर आता इथे मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे. चारही बाजूनं आपल्या प्लेटला इथे तूप लावायचं आहे आणि बटर पेपर वगैरे ठेवायचं काही गरज नाही. खाली इथे तूप लावल्यानंतर सुद्धा आपले हे बिस्किट छान असे बेक होतात. तर आता चारही बाजूनं मी तूप लावून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला एका मापाचे बिस्किट तयार करायचे आहे. तर आता इथे हा जो गोळा आहे तर तो छान आपला मऊ झालेला आहे आणि एकजीव आपला गोळा तयार झालेला आहे आणि हा जो रवा आहे तर तो रवा पण छान फुललेला आहे. तर बघा आता छान आपला हा गोळा इथे तयार होऊन आपण यापासून असे सुंदर असे बिस्किट इथे तयार करणार आहोत. तर बघा आता आपले जे बिस्किट आहे तर हे एकच साईजचे तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे आता 1 टेबलस्पून माझ्याकडे आहे. तर तो टेबलस्पूनचं माप मी इथे घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण हे आपला जे गोळा आहे तो टाकला म्हणजे आपले त्याच साईजचे बिस्किट तयार होतात. नाहीतर मग आपण असे हाताने जर केले तर लहान-मोठे बिस्किट आपले हे तयार होतात. म्हणून हे जर टेबलस्पून जर तुमच्याकडे असेल किंवा काही छोटा चमचा वगैरे असेल तर त्याच मापाने तुम्ही इथे बिस्किट तयार करा. तर असा एक गोळा करून आपल्याला असा चपटा भाग इथे करायचा आहे. म्हणजे आपले जे बिस्किट आहे हे फुगतात आणि फुगल्यानंतर मग ते मोठेसुद्धा होतात आणि पसरटसुद्धा होतात. म्हणून आपला हे थोडासा इथे चिप्पट असा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे. आणि बघा आता सुरीच्या साहाय्याने फक्त साधी डिझाईन मी इथे तयार करते आहे. काही अवघड नाही. एकदम साधी डिझाईन आपल्याला तयार करायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे जे बिस्किट आहे, तर हे सर्व इथे एक-एक करून आपल्याला ह्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे या बिस्किटांना शेप देऊ शकता. तर मी इथे राउंड शेपमध्ये हे बिस्किट तयार केलेले आहे. तर बघा आता सर्व बिस्किट आपले तयार झालेले आहे आणि बाकीचा जो गोळा आहे, तर तो नंतर मी दुसऱ्या केक टिनमध्ये बेक करणार आहे. तर आता केक टिन आणि ही प्लेट जर असली, तर आपण त्या तापलेल्या कढईमध्ये एकामागे एक पटकन आपले बिस्किट किंवा नानकटा इथे तयार करू शकतो. तर आता इथे मी थोडे बदामाचे काप करून घेतलेले आहे आणि त्यावरती आपल्याला हे डेकोरेशनसाठी इथे ठेवायचं आहे आणि वरनं थोडं एक-एक थेंब आपल्याला इथे दूध टाकायचं आहे. तर बघा आता हे दूध टाकल्याचं काय होईल, आपले हे जे बदामाचे काप आहे तर हे चिटकून राहतील आणि ते जर दूध नाही टाकलं आपण तर हे बेक करताना हे खाली पडतात आणि ते वाया जातात. ते जळतात त्यामुळे ते खातासुद्धा येत नाही. म्हणून हे तुम्ही ते लावायच्या आधी दूध लावा किंवा हे बदामाचे काप टाकल्यानंतर इथे दुधाचा एक-एक थेंब टाकला तरी चालेल. तर अशा प्रकारे सर्व बिस्किटामध्ये आपण हे दूध इथे टाकून घेणार आहोत. तर बघा आता आपली कढईसुद्धा छान इथे 20 मिनिट इथे प्रीहीट मी करून घेतलेली आहे. आणि आता एकदम तापलेली कढई आहे. त्यामुळे या कढईमध्ये जेव्हा आपण बेक करतो काही, तर अतिशय हळूवारपणे आपल्याला इथे हे जे प्लेट आहे, तर ती ठेवायची आहे. तर बघा आता टाकताना सुद्धा माझी ती एवढी इथे परफेक्ट बसत नाही आहे. तर हळू आपण इथे ह्या कढईवरती काम करायचं आहे. नाहीतर हाताला एकदम जोरात आपल्याला याचा चटका लागू शकतो. तर बघा आता हे छान बसलेली आहे आणि आता याच्यावरती आपल्याला एक ताट ठेवायचं आहे आणि नंतर 20 मिनिटानंतर आपल्याला हे उघडून पाहायचं आहे. 20 मिनिटाच्या आत आपल्याला उघडायचं नाही, कारण आपण यात रवा, मैदा आणि कणिक घेतलेली आहे. त्यामुळे हे जे बिस्किट आहे, तर यांना बेक व्हायला वेळ लागतो. आणि बघा ते झाकून ठेवल्यानंतर आपल्याला हा जो गॅस आहे, तर किंचितसा असा मीडियम ठेवायचा आहे 5 मिनिटासाठी. आणि 5 मिनिट झाल्यानंतर आपल्याला हा जो गॅस आहे, तर तो एकदम स्लो करायचा आहे. तर या स्लो गॅसवरती आपल्याला हे जे बिस्किट आहे, तर हे 15 मिनिट आपल्याला इथे बेक करायचे आहे. आणि 15 मिनिटानंतर बघू आपण आपले हे बिस्किट कशाप्रकारे बेक झालेले आहे ते. तर बघा आता हे अतिशय गरम आहेत प्लेट. तर यामुळे आपल्याला हे जे ताट आहे तर त्या गरमीमुळे हे ताट एकदम त्याला चिपकून गेलं आणि ते लवकर निघत नव्हतं. तर बघा आपले हे बिस्किट छान असे बेक झालेले आहे. तर गरम असताना अजिबात बिस्किटांना हात लावायचा नाही. ते गार झाल्यानंतरच आपण इथे बिस्किट हे बघणार आहोत. तर आता ही जी प्लेट आहे, तर ही प्लेट मी काढून घेणार आहे आणि नंतर मी केक टिनमध्ये सुद्धा दुसरे जे बिस्किट आहे, तर ते बेक करायला ठेवणार. म्हणजे आपले हे जे बिस्किट आहे, तर हे लवकर बेक होतील. तर आता ही प्लेट इथे काढून घ्यायची आहे आपल्याला आणि यात आपल्याला केक टिन ठेवायचं आहे पुन्हा हे जे बिस्किट बेक करण्यासाठी. तर बघा तुमच्याकडे जर असा केक टिन नसेल, तर तुम्ही एका ताटामध्ये सुद्धा हे दुसऱ्या वेळेस असे ठेवू शकतात आणि बिस्किट बेक करू शकतात. तर याप्रमाणे आपले हे जे बिस्किट आहे, तर मी असे बेक करून घेतलेले आहे. तर बघा आता आपले हे जे बिस्किट आहे ते किती छान बेक झालेले आहे आणि वरनं सुद्धा त्यांना कलर आलेला आहे. आणि खालची जी साईड आहे तर ती पण सुद्धा छान अशी बेक झालेली आहे. एकदम अशी करपलेली नाही आहे. तर ओव्हन नसताना गॅसवरती सुद्धा आपण इतके चांगल्या प्रकारे बिस्किट तयार करू शकतो. आणि आतून बघा आपले बिस्किट किती छान असे कुरकुरीत झालेले आहे आणि खायला पण एकदम टेस्टी असे बिस्किट लागतात आणि विदाऊट ऑइल आपण हे बिस्किट इथे तयार केलेले आहे.